सीज फायर नंतर सुद्धा पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला। त्यावर भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प आता म्हणाले की हा सगळा दोन देशातला जो काही इश्यू आहे तो सॉल्व्ह करा आणि म्हणजे मी दोघांशी सुद्धा ट्रेड करेल, सोबतच काश्मीरचा जो 1000 वर्षापूर्वीचा मुद्दा आहे तोही मी सॉल्व्ह करेन। बट टू बी ऑनेस्ट मला असं वाटतं की म्हणूनच यावरून एक तरी कळतं की मीडिया आणि विकिपीडियावरून आपल्याला इतिहास काही कळत नाही, त्यासाठी इतिहासाची पुस्तकच वाचावी लागतात। कारण काश्मीरचा इतिहास 80 वर्ष जुना सुद्धा नाहीये, म्हणजे अजून पाकिस्तान भारत वेगळे होऊन 80 वर्ष पण झाले नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार, ओके तुम्हाला पाकिस्तान सोबत व्यापार करायचा आहे तर ट्राय करून बघा, कारण ते तुम्हाला झेपण्यासारखं नाहीये। आणि भारताचं बघायला गेलं तर भारताचा ट्रेड व्हॉल्यूम US सोबत आहे $120 बिलियन आणि यात सुद्धा भारत बेटर आहे, कारण जवळपास 80 बिलियनचा माल भारत US ला पाठवतो आणि घेतो किती तर 40 बिलियनचा। आता पाकिस्तानचं बोलायचं झालं तर पाकिस्तान US ला 5 बिलियनचा माल पाठवतो आणि घेतो फक्त 2 बिलियनचा। आता तुम्ही हे नंबरला भारतासोबत कम्पेअर करत आहात, लाईक सिरियसली भारतातलं एक राज्य पाकिस्तानपेक्षा जास्त माल पाठवत असेल, लाईक कोणतंही एक स्टेट घेतलं ना तर ते पाकिस्तानला पुरून उरेल। असा यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की US काहीच करू शकत नाही आणि ते काही करणार सुद्धा नाहीये। म्हणूनच भारताला या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे, कारण US प्रेसिडेंट ज्यांना आपला इतिहासच माहित नाही ते काय आपला इश्यू सॉल्व्ह करणार, कारण काश्मीरचा इश्यू 1000 वर्ष जुना आहे असं त्यांचं म्हणणं आहे। यावरून कळतं की काश्मीरचा आणि भारताचा इतिहास सुद्धा त्यांना माहित नाहीये। सोबतच काश्मीर भारताचा आहे, त्यामुळे भारत शक्य होईल ते सगळं काश्मीरसाठी करतोय, लाईक इकॉनॉमी ग्रो केली, आर्टिकल 370 रद्द केला आणि तरीही काश्मीर खुश नाहीये। असा एक माइंडसेट जो लोकांनी सेट केलाय ना तो मुळातच चुकीचा आहे, कारण ज्यांना आपण मायनॉरिटी म्हणतो त्यांचं पॉप्युलेशन भारतात पाकिस्तानपेक्षा सुद्धा जास्त आहे। म्हणजेच लिटरली इंडियन मुस्लिमचा मुद्दा लावून धरणं मूर्खपणाचं आहे, कारण आतापर्यंत भारतात मुस्लिम पॉप्युलेशन 39% पेक्षा जास्त वाढली आहे। त्यामुळे भारतात काश्मीरी खुश नाहीत, मुस्लिम खुश नाहीत हा पॉइंट ऑफ व्ह्यू बाजूला सोडून आता भारतासाठी बोलणं गरजेचं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।